पूजा खडकर माध्यमांशी संवाद साधतात. थेट जाऊया. So that is why I have come here and yeah, that's it. ताई, तुम्ही ज्या लैंगिक छळाचे आरोप केलेले आहेत ती केस देखील महत्त्वाची आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? मी तुम्हाला सविस्तर एकदा मी चौकशीला जाऊन आले की मी तुम्हाला सगळं सविस्तर सांगते, काही हरकत नाही. मला वाटतं हा प्रश्न तुम्हाला त्यांनाच विचारावा लागेल की त्यांनी का नाही बोलवलं. पण दरवेळेस मी तर त्यांना हे कळवलेलं आहे की आय एम रेडी टू कोऑपरेट. त्यांनी का नाही बोलवलं हे तुम्हाला त्यांनाच विचारावं लागेल. तुमच्या अटेंडबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं, नाव बदलण्याच्या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? ॲक्च्युली मला इथे हे क्लिअर करायचं आहे की मीडियासमोर किंवा बाकी अधिकाऱ्यांसमोर खूप मिसइन्फॉर्मेशन पोहोचलेली आहे की अटेम्प्ट जास्त दिलेत, नाव बदललंय, हे सगळे म्हणजे एकदम खोटे आहेत. आता तुम्हालाही माहिती आहे आपल्या महाराष्ट्राच्या सीएम सरांनी सुद्धा आईचं नाव लावलंय. आईचं नाव लावणं आपल्या नावामध्ये हा कधीपासून गुन्हा झाला हे मला खूप मोठं आश्चर्य वाटतं की आईचं नाव लावल्यामुळे मला ते म्हणजे ह्या गोष्टी माझ्यावर बोलल्या गेल्या. एक वेळा नाही, तुम्ही अनेक वेळा नाव बदललं असं तुमच्यावरती आरोप केला नाही, हे चुकीचं. अशी काही वेगवेगळी नावं दिलेली नाही. माझं नाव पूजा खेडकर आहे, पहिल्यापासूनच ते होतं, आताही ते आहे. पूजा खेडकर, कधी पूजा दिलीप मनोरमा खेडकर, कधी पूजा दिलीप खेडकर किंवा खेडकर पूजा अशा पद्धतीने. तुम्ही मला सांगा तुमचं नाव कोणी तुम्हाला विचारलं, तुम्ही काय सांगणार? पहिलं नाव आणि शेवटचं नाव तेच तुमची आयडेंटिटी आहे. आता मी मध्ये आपल्याकडे दिलीपला दिलीप राव असं राव आपल्याकडे लावतात, महाराष्ट्रामध्ये असं लावतात. मग दिलीप आणि दिलीपराव हा वेगळा व्यक्ती आहे का? नाही आहे ना, हे कॉमन सेन्सची गोष्ट आहे. पण ते काहीतरी त्यांना ट्विस्ट करून की कधी दिलीप लिहिलं कधी दिलीपराव लिहिलं असं काहीतरी ट्विस्ट करून ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले आहे. तुम्ही 9 अटेम्प्टची परवानगी ओबीसींना असते, त्याच्यात वडिलांचं जे अफिडेव्हिट आहे त्याच्या संदर्भात देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे, याबद्दल काय? दिव्यांग सर्टिफिकेट बद्दल मी तुम्हाला हे सांगते की कुठलंही दिव्यांग सर्टिफिकेट सबमिट केलं की यूपीएससी आणि डीओपीटी ते ऍक्सेप्ट करते असं मुळीच नाहीये. त्यांचा स्वतःचा बोर्ड आहे, 12 डॉक्टर्सचा बोर्ड आहे. 12 डॉक्टर्सच्या बोर्डने मला 3 वर्षामध्ये 6 वेळा माझा तपास केलेला आहे. आणि एम्सचं सर्टिफिकेट विच इज अ नॅशनल इन्स्टिट्यूशन, सफदरजंग आणि एम्स ह्या दोन्ही हॉस्पिटल्सनी 12 डॉक्टर्सच्या पॅनलनी मला सर्टिफाय केलेलं आहे. त्याच्यामुळे मी तेच सांगते ना की मीडियासमोर खूप मिसइन्फॉर्मेशन आलेली आहे की ह्यांनी असं केलं ह्यांनी तसं केलं, पण असं काहीही नाहीये. यूपीएससीनीही कुठल्याही त्यांच्या प्रेस रिलीजमध्ये किंवा कुठल्याही FIR मध्ये हे कधीच म्हटलेलं नाहीये की मी कुठले बनावटी सर्टिफिकेट दिलेले आहेत किंवा माझं दिव्यांग प्रमाणपत्र खोटं आहे किंवा माझं ओबीसी प्रमाणपत्र खोटं आहे, असं कुठेही म्हटलेलं नाही. पण पटियाला हाऊस कोर्ट असेल किंवा दिल्ली उच्च न्यायालय असेल, त्यांनी तुम्हाला जेव्हा अंतरिम जामीन दिला नव्हता त्यावेळी त्यांनी तुमच्यावरती गंभीर आरोप केलेले होते की तुम्ही फेरफार केलेली आहे, व्यवस्थेशी फेरफार केलेली आहे, अशा पद्धतीचा एक महत्त्वाचा मुद्दा त्यांच्या निकालात असल्याचं मॅडम बघायला मिळते आपल्याला. सर, जर तसं असतं तर आपण हे ग्रेडेड ज्युडिशरी सिस्टीमच नसते ना आपल्याकडे. हायकोर्टानंतर सुप्रीम कोर्ट का आहे? कारण मिसइंटरप्रिटेशन होऊ शकतं, कुठल्याही कोर्टाकडून होऊ शकतं. माझं काही म्हणणं नाही, त्यांना काही पॉईंट्स वाटले असतील, बट दॅट इज नॉट द ट्रूथ. त्याच्यामुळेच मी सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलेली आहे. अँड एव्हरी टाइम ॲज यू नो आय हॅव बीन ग्रांटेड इंटरिम बेल. ओके, आय विल. आता मी आल्यावर बोलते तुमच्याशी, मी आल्यावर बोलते तुमच्याशी. तर हे होत्या पूजा खेडकर आणि आता त्या ज्या आहेत चौकशीसाठी ज्या आहेत त्या जाताना पाहायला मिळतात. त्यांच्यासोबत त्यांचे वडील दिलीप खेडकर देखील आहेत आणि आता त्या चौकशीसाठी जात आहेत. कमला मार्केट पोलीस स्टेशनमध्ये त्या पोहोचत आहेत आणि या आपण हे दृश्य पाहू शकतो की त्या आता पोहोचलेल्या आहेत आणि आज त्यांची जी आहे ती चौकशी होणार आहे. त्यामुळे आजच्या चौकशीमध्ये ते साधारण काय जबाब नोंदवतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. पूजा खेडकर यांच्यावरती जे आरोप आहेत त्याच्यामध्ये त्यांनी दिव्यांगाचं खोटं सर्टिफिकेट दाखल केलं. दुसरा मुद्दा, त्या ओबीसी आहेत, मात्र ओबीसीची क्रिमिनलची जी मर्यादा आहे ती क्रिमिनल मर्यादा ओलांडून देखील त्यांनी ओबीसीचा फायदा घेतला. तिसरा आरोप जो त्यांच्यावरती आहे, त्यांनी ते अटेम्प्ट जे आहेत त्या अटेम्प्टच्या संदर्भामध्ये आहे, त्यांनी नाव बदलून जास्त अटेम्प्टचा फायदा घेतला असं सांगण्यात येत आहे. दुसरीकडे त्यांचं म्हणणं असं आहे की दिव्यांगांना जे अटेम्प्ट असतात त्याचा मी फायदा घेतलेला आहे आणि माझं सर्टिफिकेट खरं आहे, माझं प्रमाणपत्र खरं आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता त्या या ठिकाणी काय जबाब नोंदवतात आणि या जबाबानंतर त्या काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. दुसरीकडे या सगळ्या प्रकरणावरती 21 मेला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे, त्यावेळी नक्की काय घडतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे.
व्हिडिओ जर्नलिस्ट अनिलसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.